मित्रहो, आपण शिकत आहोत 6वे प्रकरण, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. या प्रकरणाचा भाग क्रमांक 3 आज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. भाग क्रमांक 3 मध्ये आपण खालील मुद्दे लक्षात घेणार आहोत. नकाशा निरीक्षण हा मुद्दा इथे आपण लक्षात घेणार आहोत. 1857च्या उठावाचे परिणाम हा मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत. राणीचा जाहीरनामा हा मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला या सदरांतर्गत येणारा अभ्यासक्रम आपण लक्षात घेणार आहोत. तसेच भारतीय राष्ट्रीय सभा, तर अशा या विविध मुद्द्यांचा समावेश आजच्या भाग क्रमांक 3 मध्ये असणार आहे. मित्र, यावर्षी आपला अभ्यासक्रम बदललेला आहे आणि प्रश्न कसे विचारले जातील याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे आणि तसे त्यांनी मेसेज केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून हा घटक शिकत असताना स्क्रीनवर तुम्हाला पॉईंट्सच्या स्वरूपात नोट्स दिलेल्या आहेत. तर या पॉईंटचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्यासोबतच ह्या घटकावर प्रश्न कसा विचारला जाईल हे नमूद केलेलं आहे. उदाहरणार्थ, राणीचा जाहीरनामा आहे. तर राणीचा जाहीरनामा स्पष्ट करीत असताना राणीच्या जाहीरनाम्यावर प्रश्न कसा विचारला जाईल हे आपण इथे पॉईंटच्या सोबत नमूद केलेले आहे. तर असा हा जो पॅटर्न आहे हा नवीन तुम्हाला प्रश्नासहित मुद्दा इथे लक्षात येणार आहे. राणीचा जाहीरनामा हा प्रश्न टिपा लिहा 2 गुणांना विचारला जातो. तर अशा पद्धतीने राणीचा जाहीरनामा हा पॉईंट आहे आणि तो पॉईंट स्पष्ट केलेला आहे. पण राणीचा जाहीरनामा हे आपण स्क्रीनवर तुम्हाला लिखित स्वरूपात मुद्दा दिसणार आहे आणि त्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल हे इथे नमूद केलेले आहे. राणीचा जाहीरनामा या मुद्द्याच्या खालीच त्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल हे नमूद केलेले आहे. तर उदाहरणादाखल तुम्हाला राणीच्या जाहीरनाम्याचं उदाहरण दिलं. बाकी सर्व अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, किती गुणांसाठी असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्ही संभ्रमात पडू नये. आता प्रश्न दिलेले त्याच घटकावर प्रश्न येतील वार्षिक परीक्षेत असे नाही. आपल्याला सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे. परंतु तरीसुद्धा एक प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातील, उत्तर आपण कसं लिहिणं अपेक्षित आहे या संदर्भात नमुना प्रश्न इथे सांगितलेले आहेत, नमूद केलेले आहेत. चला तर आता आपण भाग क्रमांक 3 मधील मुद्द्यांचा अभ्यास करूयात. तर पहा, स्क्रीनवर तुम्हाला नकाशा दिसत आहे आणि नकाशा निरीक्षण यावरती आपल्याला परीक्षेत 5 गुणांचा प्रश्न आहे. तर ह्या नकाशामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते उत्तरासह इथे आपण लक्षात घेणार आहोत. नकाशा या घटकावरील प्रश्न असे विचारले जातात: नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तरे लिहा. तर पहा, नकाशा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. नकाशावरती एकाच गुणाचा प्रश्न विचारला जातो. लघुत्तरी प्रश्न नकाशावरती विचारले जात नाहीत. तर एकाच गुणाचे हे जे प्रश्न आहेत हे कसे विचारले जातात हे इथे आपण लक्षात घेऊ. पहिला प्रश्न आहे,
नकाशात महाराष्ट्रातील उठावाची कोणती ठिकाणे दाखवली आहेत? नकाशात महाराष्ट्रातील उठावाची कोणती ठिकाणे दाखवली आहेत? तर उत्तर आहे कोल्हापूर, सातारा, नरगुंद, नागपूर इत्यादी ठिकाणे दाखवलेली आहेत. 2. नकाशात भारताच्या वायव्येकडील भागात वायव्येकडील भागात वर्तमान सीमांच्या बाहेरची आपल्याला वायव्येकडील भागात वर्तमान सीमांच्या बाहेरची उठावाची ठिकाणे सांगा. तर ते आहेत लाहोर, पेशावर, कराची, शिकारपूर. नकाशात 3 नंबरचा प्रश्न आपण लक्षात घेतोय. नकाशात भारताच्या कोणत्या भागात उठावाची केंद्रे एकवटलेली दिसतात? उत्तर आहे उत्तर भारतात. क्रमांक 4. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या कोणत्या भागात उठाव झालेला नव्हता ते नकाशात शोधा. उत्तर आहे दक्षिण भारत, पूर्व पश्चिम किनारपट्टी, ईशान्य भारत. त्यापुढे आहे नकाशात दाखवलेली उत्तर भारतातील उठावाची कोणतीही 2 ठिकाणे लिहा. नकाशात दाखवलेली उत्तर भारतातील उठावाची कोणतेही 2 ठिकाणे लिहा. लखनौ, नागपूर, झाशी. नकाशातील 6वा प्रश्न आहे नकाशातील दिल्लीच्या शेजारची उठावाची ठिकाणे कोणती? उत्तर आहे मुझफ्फरनगर, मेरठ, मथुरा. त्यानंतरचा प्रश्न आहे नकाशातील आताच्या देशातील उठावाची ठिकाणे कोणती? नकाशातील आताच्या बांगलादेशातील उठावाची ठिकाणे कोणती होती? उत्तर आहे ढाका, चितगाव. तर अशा पद्धतीने नकाशावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. पुढचा घटक इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे उठावाचे परिणाम. हा जो उठाव झालेला आहे या उठावाचे परिणाम काय झालेले आहेत? 1. 1857च्या लढ्याचा परिणाम म्हणजे भारतीयांमध्ये प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. 2. भारतीयांमधील असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडच्या राणीला जाहीरनामा काढून काही आश्वासने द्यावी लागली. 3. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्याने भारतीयांना नवे मार्ग शोधण्याची गरज वाटू लागलेली आहे. तर अशा पद्धतीने उठावाचे हे परिणाम आपल्या लक्षात येतात. यानंतर आपण लक्षात घेणार आहोत पुढचा मुद्दा राणीचा जाहीरनामा. स्क्रीनवर तुम्हाला राणीचा जाहीरनामा दिसतोय, त्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल हे पण दिसतोय. तर आता आपण लक्षात घेऊयात. 1857चे स्वातंत्र्य युद्ध थंड झाल्यावर भारतीयांच्या मनातील असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने 1858 मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना पुढील आश्वासने दिली. व्हिक्टोरिया राणी
आणि ह्या व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि 1857च्या उठावानंतर पुढील वातावरण कसं राहील याविषयी आश्वासने दिलेली आहेत. ही आश्वासने काय आहेत हे इथे आता आपण लक्षात घेऊ. 1. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. 2. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही. 3. गुणवत्ता लक्षात घेऊनच नोकऱ्या दिल्या जातील. 4. लोकांच्या धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही. 5. संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल. 6. कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत इत्यादी आश्वासनांचा समावेश या राणीच्या जाहीरनाम्यात होता. तर अशा पद्धतीने राणीचा जाहीरनामा हा आपल्याला 2 मार्काला विचारला जाण्याची शक्यता असते. हे सर्व मुद्दे तिथे लिहिणे अपेक्षित आहे. यापुढील घटक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा आपल्या पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला हे एक सदर आहे आणि ह्या सदरामध्ये छान नवीन नवीन माहिती अशी दिलेली आहे. तर माहीत आहे का तुम्हाला या सदरामध्ये सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न कसे विचारले जातात हे इथे आपण लक्षात घेऊ. माहीत आहे का तुम्हाला यामध्ये इथे 3 उपमुद्दे आपल्याला दिसतात. कलम 124 आणि महाराष्ट्र. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली. आणि देशी भाषा वृत्तपत्र कायदा. तर असे हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांचा आता इथे आपण अभ्यास करू. पहिला मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत. कलम 124 आणि महाराष्ट्र. 25 नोव्हेंबर 1870 रोजी जेम्स फिट्स स्टीफन यांनी कलम 124 भारतीय दंडविधान समाविष्ट केले. जेम्स फिट्स स्टीफन नाव परत एकदा आहे का? जेम्स फिट्स स्टीफन यांनी कलम 124 भारतीय दंडविधान समाविष्ट केलेले आहे. या कलमान्वये हिंदुस्थानातील, पहा नीट ऐका, लक्ष देऊन ऐका, या कलमान्वये हिंदुस्थानातील सरकारविषयी शब्द, लेखन, चिन्ह किंवा यासारख्या कोणत्याही घटकांनी अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दंडाची, तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. म्हणजेच हिंदुस्थानातील जे सरकार आहे त्या सरकारविषयी जर अप्रीती निर्माण केली तर, म्हणजेच त्याला विरोध केला तर
दंडाची, तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल हे जाहीर केले आहे. तसेच या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक, या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक म्हणजे बंगवासी होय. बंगवासी हे साप्ताहिक आहे. या कायद्यानुसार शिक्षा झालेले हे पहिले साप्ताहिक आहे. आमच्या धार्मिक प्रथा परंपरामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहेत असा आक्षेप बंगालमधील बंगवासी साप्ताहिकाने घेतला. बघा, आमच्या धार्मिक प्रथा परंपरामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहेत असा आक्षेप बंगालमधील बंगवासी साप्ताहिकाने घेतला. यामुळे बंगवासी साप्ताहिकाला भारतात सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. बंगवासी हे जे साप्ताहिक आहे, या साप्ताहिकाने इंग्रज सरकारवरती आक्षेप घेतलेला आहे. हस्तक्षेप करत आहेत इंग्रज आमच्या धार्मिक प्रथामध्ये असा आक्षेप घेतलेला आहे. आणि त्यामुळेच बंगवासी साप्ताहिकाला भारतात सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागलेले आहे. आता लोकमान्य टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली. इतिहासात लोकमान्य टिळक हे सर्वांनाच परिचित आहेत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे म्हणणारे हे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झालेली आहे. हा पॉइंट आता आपण लक्षात घेतोय. 15 जून 1897 रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या 15 जून 1897 रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या केसरीच्या अंकात शिवाजीचे उद्गार ही कविता प्रसिद्ध झाली. बघा, केसरीचा अंक आहे आणि शिवाजीचे उद्गार ही कविता प्रसिद्ध झालेली आहे. या कवितेच्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी काही अग्रलेख लिहिले. यात राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. राजद्रोह कशाला म्हणतात या अग्रलेखांचा समावेश होता. सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या आरोपाखाली 124 कलमाद्वारे राजद्रोही ठरवून लोकमान्य टिळकांना शिक्षा दिलेली आहे. अशी शिक्षा झालेले लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानातील पहिले संपादक होते. आता पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. देशी भाषा वृत्तपत्र कायदा. देशी भाषा वृत्तपत्र कायदा म्हणजेच भारतीय भाषेतून निघणारी जी वृत्तपत्रे होती अशा वृत्तपत्रावर निर्बंध आणण्यासाठी कायदा केलेला आहे आणि त्याला म्हटलेलं आहे देशी भाषा वृत्तपत्र कायदा.
14 मार्च 1878 रोजी देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू झाला. 14 मार्च 1878 रोजी देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू झाला. या कायद्यान्वये हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे प्रीती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये वंश, जात आणि धर्म यांच्या नावाखाली परस्परांविषयी द्वेषभाव पसरवणारे लेखन करणे आणि छापणे अशा प्रकारचे जे वर्तन आहे, अशा गुन्हा या विरोधात उपाययोजना केली गेली. बघा, या कायद्यान्वये हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे अप्रीती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये वंश, जात, धर्म यांच्या नावाखाली परस्पराविषयी द्वेषभाव निर्माण करणारे लेखन करणे आणि छापणे या विरोधात उपाययोजना केली गेलेली आहे. या कायद्याच्या विरोधात कोलकाता येथे देशी वृत्तपत्रकारांची एक परिषद भरवण्यात आली. या कायद्याच्या विरोधात कोलकाता येथे देशी वृत्तपत्रकारांची एक परिषद भरवण्यात आलेली आहे. देशी संपादकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करण्याची कल्पना 2 मराठी माणसांची होती. देशी संपादकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करण्याची कल्पना 2 मराठी माणसांची होती. गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका असं म्हटलं जातं आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही परिषद आयोजित करण्यात मुख्य भूमिका बजावलेली आहे. वरील कायद्याच्या अंतर्गत इंग्रज सरकारने मराठी भाषेतील, बघा लक्ष द्या, वरील कायद्याच्या अंतर्गत इंग्रज सरकारने मराठी भाषेतील 210 पुस्तके जप्त केली होती. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, शिवराम पंत परांजपे, गणेश दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध खटले चालवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक जप्त झालेल्या साहित्यात होते. अक्षिप्त इथे म्हटलेलं आहे. अक्षिप्त म्हणजेच जप्त झालेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेले आहे आणि ते पुस्तक सुद्धा जप्त करण्यात आलेले होते, अक्षिप्त करण्यात आलेले होते. तर अशा पद्धतीने माहीत आहे का तुम्हाला या सदराअंतर्गत हे 3 उपमुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. पुढचा घटक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे आणि हा घटक आहे भारतीय राष्ट्रीय सभा. भारतीय राष्ट्रीय सभेची पार्श्वभूमी. इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभा ही स्थापन झालेली आहे. पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे भारतीय राष्ट्रीय सभा आणि त्यावरती प्रश्न हा कसा विचारला जाईल. तर काय होती ही भारतीय राष्ट्रीय सभा? ह्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी कोणती होती हे इथे आपण आता लक्षात घेणार आहोत. भारतात राष्ट्रीय सभेची स्थापना ही
स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय. व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात विविध उद्देशांनी अनेक संघटनांची स्थापना करण्यात आली होती. तर आता राष्ट्रीय सभा त्याची पार्श्वभूमी शिकण्यापूर्वी आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. 1885 पूर्वी स्थापन झालेल्या संस्था. 1885 पूर्वी अशा कोणत्या संस्था स्थापन झाल्या? हा घटक इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. स्क्रीनवर परत तुम्हाला दिसत आहे की कोणकोणत्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली. इसवी सन 1839 मध्ये विल्यम ॲडम यांनी भारतातील घटनांची माहिती इंग्लंडमधील लोकांना कळावी म्हणून इंग्लंड येथे ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्पसन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केलेली आहे. ही संस्था त्यांनी बंगाल प्रांतात स्थापन केली. तर पहा इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे जॉर्ज थॉम्पसन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ही बंगालमध्ये स्थापन केलेली आहे. 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संस्था एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची संस्था स्थापन करण्यात आली. पहा हा घटक स्क्रीनवर दिसत नाही, नीट ऐकायचाच आहे. 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संस्था एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची संस्था स्थापण्यात आली. या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या. इंग्रजांच्या अन्याय्य धोरणाला विरोध करण्यासाठी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना करण्यात आली. पहा इंग्रजांच्या अन्याय्य धोरणाला विरोध करण्यासाठी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना करण्यात आली. 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू करून जनजागृतीचे प्रयत्न केले. दादाभाई नौरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू केलेली आहे आणि जनजागृतीचे प्रयत्न केलेले आहेत. बंगालमधील इंडिया लीग संस्थेने 1875 सालापासूनच काम सुरू केलेले होते. यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1873 मध्ये इंडियन
असोसिएशन संस्था स्थापली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1873 इंडियन असोसिएशन संस्था स्थापली. बॅनर्जींनी समान राजकीय हितसंबंधाच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवाद्वारे भारतातील भिन्न वंशीय व भिन्न जातीच्या लोकांची एकी घडवून आणण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली होती. याच संस्थेने 1883 कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. सन 1884 स्थापन झालेली महाजन सभा ही एक महत्त्वाची संघटना होती. या सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणांचे वारे वाहू लागले. जानेवारी 1885 न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशाह मेहता इत्यादींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली. तर अशा पद्धतीने 1885 पूर्वी अशा या विविध संस्था स्थापन झालेल्या आहेत. या पुढील घटक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामागचा इंग्रजांचा उद्देश स्पष्ट होता की 1857च्या उठावानंतर भारतीय जनता ही नाराज झालेली आहे आणि ह्या भारतीय जनतेचा असंतोष दूर करण्यासाठी म्हणून ही संस्था स्थापन केलेली होती. वरवर असा देखावा करायचा की आम्ही भारतीय जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार केलेलं आहे, पण प्रत्यक्ष मात्र हा केवळ देखावाच होता. भारतीय जनतेच्या मनातील इंग्रजाविषयी असंतोष दूर करणे हा यामागचा उद्देश आपल्याला दिसून येतो. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना या अंतर्गत आपल्याला 3 मुद्द्यांचा अभ्यास इथे करायचा आहे. पहिला मुद्दा आहे स्थापना व पहिले अधिवेशन. दुसरा मुद्दा आहे हजर प्रतिनिधी आणि तिसरा मुद्दा आहे पहिल्या अधिवेशनात संमत झालेले ठराव. तर सर्वप्रथम आपण म्हणजे पहिला मुद्दा लक्षात घेऊयात, स्थापना व पहिले अधिवेशन. पहा याच्यामध्ये काय आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. तर अशा पद्धतीने हा पहिला मुद्दा इथे आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झालेले आहे. उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. मित्रहो, इथे आपल्याला वस्तुनिष्ठचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना डॅश मध्ये झाली 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले
मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात किंवा मुंबई येथे. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. किंवा कोणाच्या पुढाकाराने, डॅडॅश यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभा स्थापन झालेली आहे? ऑक्टोवियन ह्यूम. तर अशा पद्धतीने स्थापना व अधिवेशन हा पहिला मुद्दा आपण इथे लक्षात घेतलेला आहे. दुसरा मुद्दा किंवा ब आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हजर प्रतिनिधी. हजर प्रतिनिधी. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते. 72 प्रतिनिधी उपस्थित होते. उमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर अधिवेशनात सहभागी झालेले होते. उमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनात सहभागी सामील झालेले आहेत. तिसरा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे, क म्हणजेच पहिल्या अधिवेशनात संमत झालेले ठराव. पहिल्या अधिवेशनात संमत झालेले ठराव. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात खालील ठराव संमत करण्यात आलेले होते. 9 ठराव इथे संमत करण्यात आलेले आहेत. तर ते पुढील प्रमाणे आहेत. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी. प्रशासकीय सेवामध्ये भारतीय लोकांना संधी द्यावी. सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. ICS वगैरे परीक्षा होती तर ती पूर्वी लंडनलाच व्हायची. तर ह्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. लष्करी खर्च वाढवू नये. उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या या अधिवेशनात करण्यात आलेल्या आहेत. पुढचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, जहाल मवाळ विचारसरणी. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषय हा काही आपल्याला नवीन नाही. आपण शाळेत असल्यापासून इतिहास विषय शिकतो आणि जहाल व मवाळ ही इतिहासातील विचारसरणी ही आपण शिकलेली आहे. मवाळ म्हणजे थोडे शांत, अर्ज आणि विनंत्या करणारे, आणि जहाल म्हणजे उग्र कडक स्वरूपाचे, की सरकारला प्रतिकारच करायचा, सरकारला कोंडीत पकडायचं आणि आपल्या मागण्या ह्या मान्य करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मवाळ आणि जहाल विचारसरणी ही आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यामध्ये जहाल व मवाळ असे 2 गट पडले. या 2 गटांच्या विचारसरणीत पुढील फरक होता. नंबर 1, स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणी होती. तर समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची विचारसरणी होती.
समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही असे मवाळ गटाला वाटत होते. 2. गोपाळ गणेश आगरकर हे मवाळ सुधारकांचे अग्रणी होते. आधी आपण सुधारले पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे असे ते म्हणत. या उलट जहालांचे नेते लोकमान्य टिळक हे घरच माझे नाही, ते अगोदर ताब्यात घेऊ, मग आपण हव्या त्या सुधारणा करू अशा विचारांचे होते. 3. सरकारकडे आपली गाऱ्हाणी साधार पटवून दिल्यास सरकार आपल्याला निराश करणार नाही असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटत होते. या उलट अर्ज, विनंत्या किंवा भाषणे करून इंग्रजी सत्ता ही वठणीवर येणार नाही असे लोकमान्य टिळकांच्या जहाल गटाचे ठाम मत होते. आणि ह्या विविध मतामुळेच राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यामध्ये फूट पडलेली आहे. चौथा मुद्दा आपला आहे राष्ट्रीय सभेत फूट. राष्ट्रीय सभेत विचारांची एकजूट होत नव्हती, विचारांमध्ये मतभेद होते आणि त्यामुळे मवाळ व जहाल अशा प्रकारची फूट पडलेली आहे. राष्ट्रीय सभेतील जहाल मवाळ यांच्यातील मतभेद 1907 सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले. बघा, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला वस्तुनिष्ठला विचारला जातो. डॅश या अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद विकोपाला गेलेले आहेत किंवा राष्ट्रीय सभेत फूट पडलेली आहे. तर उत्तर आहे 1907 सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहाल गटाची खटपट होती. अर्ज, विनंत्या, भाषणे या मार्गाने इंग्रज सरकार ऐकणार नाही, त्यासाठी स्वदेशी, बहिष्कार अशी जनआंदोलने केली पाहिजेत असे ठाम मत जहाल गटाचे होते. त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला आणि तडजोड अशक्य झाली. अखेरीस राष्ट्रीय सभेत फूट पडलेली आहे. या पुढील मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, सरकारची दडपशाही. राष्ट्रीय सभा दुभंगली आहे, तिच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि याचा फायदा घेऊन लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाल नेत्याविरुद्ध कडक कारवाई केली. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात पाठविले. इथे पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की बंगालच्या फाळणीची योजना डॅश यांनी तयार केली, लॉर्ड कर्झन. तसेच लोकमान्य टिळकांना डॅश तुरुंगात ठेवले होते, मंडालेच्या. पुढे बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा झाली, तर लाला लजपत राय यांना हद्दपार करण्यात आले. 1916 मध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये पुन्हा मित्रत्व झालेले आहे. लखनौ अधिवेशनात जहाल आणि मवाळ हे पुन्हा एकत्र आलेले आहेत. तर अशा पद्धतीने सरकारची दडपशाही हा मुद्दा इथे आपण लक्षात घेतला. आता शेवटचा घटक आहे या भागाचा, माहीत आहे का तुम्हाला. माहीत आहे का तुम्हाला या सदराअंतर्गत आपल्याला अतिशय सुंदर माहिती आपल्या अभ्यासक्रमात दिलेली आहे.
प्रतियोगी सहकारिता याविषयी आता इथे आपल्याला माहिती घ्यायची. पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रजांनी भारतीयांना गृहीतच धरलेले होते. पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले होते. ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या अडचणीत सापडलेले आहे. तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने याचा फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी केला. मुंबईचा गव्हर्नर विलिंग्डन याने युद्ध सहाय्य मिळविण्यासाठी नेत्यांची सभा बोलवली. मुंबईचा गव्हर्नर विलिंग्डन याने युद्ध सहाय्य भारताची मदत त्याला घ्यायची होती आणि त्यासाठी त्यांनी नेत्यांची सभा बोलवलेली आहे. तेव्हा लोकमान्य टिळकांनी इथे स्पष्ट भूमिका घेतली की स्वराज्य द्यायचे असेल, आम्हाला स्वराज्य देण्याचे तुम्ही कबूल करत असाल तरच युद्धात सैनिक पुरवू असे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट केलेले आहे, स्पष्ट सांगितलेले आहे. मात्र गव्हर्नरने विरोध करताच इंग्लंडच्या गव्हर्नरने या गोष्टीला विरोध केलेला आहे. स्वातंत्र्य देण्यास नकार दिलेला आहे, स्वराज्य देण्यास नकार दिलेला आहे आणि गव्हर्नरच्या या धोरणामुळे लोकमान्य टिळक कोणाचीही पर्वा न करता तेथून तडाख उठून गेलेले आहेत, निघून गेलेले आहेत. टिळकांचे हे धोरण म्हणजेच प्रतियोगी सहकारिता आहे. तर मित्रहो, अशा पद्धतीने भाग क्रमांक 3 हा संपलेला आहे. आपण इथेच थांबूया. पुढील अभ्यासक्रम आपण भाग क्रमांक 4 पुढच्या तासिकेत लक्षात घेणार आहोत.